विठ्ठलाच्या दर्शनाची रांग थेट गोपाळपूरच्या 12व्या पत्राशेडच्या पुढे. भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसंच ठिकठिकाणी स्वच्छतागृह देखील उभारली आहेत. पंढरपुरात शिंदेंच्या सेनेचे आमदार संतोष बांगरांचा व्हीआयपी दर्शनासाठी मंदिर प्रशासनावर दबाव. 21 कार्यकर्त्यांना दर्शन देण्यासाठी बांगर यांचं पत्र. व्हीआयपी दर्शन बंद असताना देखील लोकप्रतिनिधी आग्रही. वीर आणि उजनी धरणातून चंद्रभागेत होणारा पाण्याचा विसर्ग कमी, त्यामुळे पुराचा धोका टळलाय. वारकऱ्यांना आता चंद्रभागेत स्नान करता येणार. निमगाव केतकी इथं मुक्कामी असलेली संत तुकारामांची पालखी आज इंदापूरच्या दिशेने रवाना होणार. तुकाराम महाराजांच्या पालखीचा आजचा मुक्काम इंदापुरात असणार. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज फलटणहून पुढे रवाना होणार. माऊलींच्या पालखीचा आजचा मुक्काम बरड इथं असेल. शेगावच्या संत गजानन महाराज पालखीचं सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जोरदार स्वागत. यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांचीही उपस्थिती. धाराशिवच्या खर्डा ते तिंत्रज रस्त्यावर श्री संत एकनाथ महाराज पालखीचा खडतर प्रवास. दगडधोंडे तुडवत वारकऱ्यांना न्यावी लागतेय पालखी. सिंधुदुर्गच्या देवगडमधील कुणकेश्वर समुद्रकिनारी 4 फूट उंच लाटा. किनारपट्टी भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा. लाटांमुळे मळई खाडीच्या पाणीपात्रामध्ये वाढ. रत्नागिरीतल्या मिरकरवाडा बंदराला समुद्राच्या लाटांचा तडाखा. लाटांचं पाणी प्रथमच थेट बंदरातील जेट्टीच्या काठावर. अनेक नौकांचं देखील मोठं नुकसान. वाशिमच्या रिसोड आणि मालेगाव तालुक्यात पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. आमदार अमित झनक यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी. मदत मिळवून देण्याचं झनक यांचं शेतकऱ्यांना आश्वासन. सातारा जिल्ह्यातील ठोसेघर धबधबा ओसंडून वाहतोय. निसर्गाचं हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी धबधब्याजवळ पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. रायगडच्या मुरुड बस आगारामध्ये 5 नवीन बसेस दाखल. आमदार महेंद्र दळवींच्या हस्ते नव्या बसचं लोकार्पण. परभणीच्या पोखरणीमध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्या शेतकऱ्यांची बैठक संपन्न. कुठल्याही परिस्थितीत मोजणी करून न देण्यावर शेतकरी ठाम. बीडमध्ये अभिनेते सयाजी शिंदेंच्या संकल्पनेतून आणखी एक देवराई प्रकल्पाची निर्मिती. लेखक अरविंद जगताप यांच्या वडिलांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त 75 झाडांची लागवड करत दुसऱ्या देवराई प्रकल्पाची निर्मिती. बुलढाण्यात स्मशानभूमीकडे जाण्यास रस्ताच नसल्यानं गावकऱ्यांनी तलाठी कार्यालयासमोरच केला अंत्यविधी. 20 वर्षांपासून रस्त्याची मागणी करून देखील दुर्लक्ष केल्यानं गावकरी संतप्त. यवतमाळच्या बाभुळगावमध्ये नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गैरहजर असल्यानं महिलांनी त्यांच्या नावाच्या पाटीलाच घातला हार. ग्रामस्थ समस्या मांडण्यासाठी गेले असता मुख्याधिकारी गैरहजर. धाराशिवमधील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक दारूच्या नशेत. परंडा तालुक्यातील चिंचपूर बुद्रुक येथील धक्कादायक प्रकार. शिक्षकावर तात्काळ कारवाईची मागणी. BM मोहोळकर असं शिक्षकाचं नाव. कराडमध्ये मद्यधुंद युवकाच्या टोळक्याची दादागिरी. मालट्रक अडवून ट्रक चालकाला शिवीगाळ करत दगडफेक केली. अमरावतीत ASI दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याची हत्या. एका 4 चाकीनं दुचाकी स्वार पोलीस अधिकाऱ्याला उडवलं. त्यानंतर त्याच्यावर धारधार शस्त्रानं वार केला. या प्रकरणी एक आरोपी जखमी अवस्थेत पोलिसांच्या ताब्यात आहे. वर्ध्यात शेतीच्या वादावरून चुलत भाऊ आणि काकूची कुऱ्हाडीनं हत्या, तर आरोपीचीही विष प्राशन करत आत्महत्या. बुलढाण्यातील हतेडी बुद्रुक गावात सख्ख्या भावाचा भाऊ आणि बहिणीवर जीवघेणा हल्ला. मित्राच्या मदतीनं जुन्या वादातून हत्या केल्याची माहिती. तिघांवर गुन्हा दाखल. नांदेडमध्ये गोदावरी नदीत उडी मारत 40 वर्षीय व्यक्तीकडून आत्महत्येचा प्रयत्न. जीवरक्षक दलानं वाचवले प्राण. पत्नीकडून छळ होत असल्याची खिशात चिठ्ठी मिळाली.
कोकणातल्या एसटी बस सेवेची दयनीय अवस्था. फक्त 3 नटबोल्टवर धावणारी एसटी बस प्रवाशांसाठी वापरण्यात आल्याचा प्रकार. प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा प्रवाशांचा आरोप. मुंबई गोवा महामार्गावर चिखलात ट्रक अडकल्यानं वाहतूक कोंडी. दरवर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती उद्भवत असल्यानं चालक संतप्त. छत्रपती संभाजीनगरमधील पैठणच्या बालारनगरमध्ये शेततळ्यात पडल्यानं रुग्णवाहिका चालकाचा मृत्यू. निवृत्ती गोरडे असं मृत्यू व्यक्तीचं नाव. अमरावतीत शेतात पेरणी करताना चालकासह ट्रॅक्टर विहिरीत पडला. यात चालकाचा मृत्यू. अमरावतीतील तिवसा तालुक्यातील वऱ्हा गावच्या पंचक्रोशीतील घटना. बीडच्या माजलगावमध्ये पोलिसांची अवैध गुटखा वाहतुकीवर कारवाई. पिकअपसह 20,53,000 मुद्देमाल जप्त.